नमस्कार मंडळी. शेअर बाजारात एखादी कंपनी धुमाकूळ घालायला येण्याआधीच तिचे शेअर्स मिळवायचे असतील तर आज आपण आयपीओमध्ये गुंतवणूक कशी करायची ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की स्टॉक मार्केटमध्ये एखादी कंपनी लिस्ट होण्याच्या आधीच आपल्याला तिचे शेअर्स मिळू शकतात का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच मिळू शकतात. आणि तो मार्ग म्हणजे आयपीओ. चला तर मग पाहूया हे नेमकं कसं काम करतं. तर आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, हेच ते नाव आहे. हेच ती पहिली संधी असते जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच तिचे शेअर्स सगळ्यांसाठी म्हणजे आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी विक्रीला काढते. मग याची सुरुवात होते तरी कशी? तर बघा, सगळ्यात आधी कंपनी एक जाहिरात देते ज्यात आयपीओबद्दल सगळी माहिती असते. अर्ज करण्यासाठी एक डेडलाईन म्हणजे अंतिम मुदत ठरलेली असते आणि अर्ज करायचा असेल तर तो आपल्या ब्रोकर किंवा बँकेमार्फत सहज करता येतो. चला आता अर्ज करण्याच्या प्रक्रियेतला एक खूप महत्त्वाचा शब्द समजून घेऊया. तो शब्द आहे लॉट. आता बघा, आयपीओमध्ये 1 किंवा 2 असे सुट्टे शेअर्स घेता येत नाहीत. इथे कंपनी एक नियम ठेवते की अर्ज करायचा असेल तर कमीत कमी एका ठराविक संख्येतच शेअर्स घ्यावे लागतील. आणि शेअर्सच्या याच किमान गटाला किंवा ग्रुपला लॉट असं म्हणतात. म्हणजे अर्ज करताना कमीत कमी एका लॉटसाठी तरी अर्ज करावाच लागतो. चला एका उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा एका शेअरची किंमत आहे 25 रुपये आणि कंपनीचा नियम आहे की कमीत कमी 100 शेअर्स घ्यावे लागतील. याचा अर्थ एका लॉटमध्ये 100 शेअर्स आहेत. मग एका लॉटसाठी किती पैसे लागतील? एकदम सोपं गणित आहे. 25 रुपये प्रति शेअर गुणिले 100 शेअर्स म्हणजे झाले बरोबर 2,500 रुपये. तर एका लॉटसाठी आपल्याला इतकी रक्कम लागेल. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अर्ज नेहमी लॉटच्या पटीतच करावा लागतो. म्हणजे 100 शेअर्सचा एक लॉट असेल तर आपण 200 शेअर्ससाठी 2 लॉट्स किंवा 300 शेअर्ससाठी 3 लॉट्स अशा पटीतच अर्ज करू शकतो. बरं, अर्ज तर केला, पण अर्ज केल्यानंतर आपण जे पैसे भरतो त्या पैशांचा पुढे काय होतं? चला तेही समजून घेऊया. आपण आपलं रामचं उदाहरण पुढे घेऊया. समजा रामने एका लॉटसाठी म्हणजे 2,500 रुपयांसाठी अर्ज केला. आता इथे एक गंमत आहे. अर्ज केल्या केल्या रामच्या खात्यातून 2,500 रुपये कापले जाणार नाहीत. ते पैसे त्याच्याच बँक खात्यात ब्लॉक किंवा गोठवले जातात. म्हणजे राम ते पैसे वापरू शकत नाही, पण ते अजूनही त्याच्याच खात्यात असतात. मग पुढचा प्रश्न, अर्ज केला म्हणजे शेअर्स मिळणारच याची गॅरंटी आहे का? तर नाही. इथे अनेकदा लॉटरी सिस्टम वापरली जाते. पण असं का? नाही, अर्ज केला म्हणजे शेअर्स मिळतीलच असं अजिबात नाही. कारण आपल्यासारखेच हजारो लाखो लोक त्याच आयपीओसाठी अर्ज करत असतात. आणि यालाच म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. म्हणजे जेवढे शेअर्स विकायला आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मागणी येते. आता एवढ्या सगळ्यांना शेअर्स देता येत नाहीत, म्हणून मग कोणाला शेअर्स द्यायचे हे ठरवण्यासाठी लॉटरी काढली जाते. मग आता रामच्या त्या ब्लॉक झालेल्या पैशांचं काय होणार? इथे 2 शक्यता आहेत. जर रामला लॉटरी लागली तर ते 2,500 रुपये त्याच्या खात्यातून कापले जातील आणि त्याला शेअर्स मिळतील. आणि जर लॉटरी नाही लागली तर त्याचे ते ब्लॉक केलेले 2,500 रुपये परत मोकळे होतील, जे तो नंतर वापरू शकतो. समजा नशीब चांगलं आहे, लॉटरी लागली आणि शेअर्स मिळाले. मग पुढे काय? प्रक्रिया अजून संपलेली नाही. एकदा का शेअर्स अलॉट झाले म्हणजे लॉटरी लागली की ते आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतात. त्यानंतर साधारणपणे 6 दिवसांच्या आत ती कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते. आणि ज्या क्षणी ती लिस्ट होते तेव्हापासून ते शेअर्स शेअर बाजारात विकता येतात. तर ही होती आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संपूर्ण प्रक्रिया. पण खरी गंमत तर लिस्टिंगनंतर सुरू होते. आयपीओमध्ये मिळालेले शेअर्स लिस्टिंगच्या दिवशीच विकून नफा घ्यायचा की त्या कंपनीवर विश्वास ठेवून ते दीर्घकाळासाठी होल्ड करायचे, हा निर्णय मात्र प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःच्या अभ्यासानेच घ्यायला हवा.